राजा रामचंद्र भगवान की जय। आणि पवित्र नदीमध्ये पवित्र असलेल्या समन्वयाचं व्यवहार कसं तर ऐसा प्रतापी गगन सकळ भक्तांत भूषण अशा असणाऱ्या भक्तांमध्ये शिरोमणी असणारे माझ्या हनुमंतराया आणि अशा हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये पवित्र असणारी रामकथा मागील जवळपास 1 महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे, यज्ञ चालू आहे. आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक या व्यासपीठाच्या अधिष्ठान मूर्ती आमच्या परिसराचं भूषण रामायणाचार्य हरिभक्त पारायण माऊली महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक. ज्ञानवंत वयोवंत तपोवंत असणारे हरिकर महाराज आहेत, माऊलीकर महाराज आहेत, सर्व आलेले बहिणीवरून सर्व पूजक वाचक मंडळी त्यांच्या चरणावरती नतमस्तक. सर्व श्रोते मनुष्याच्या मूर्ती या नेहमी श्रोते बाबाच्या चरणावरती नतमस्तक. आणि कसं तर मज पामर आहे काय थोरपण पायीचे वाहन पायी बरे या नेहनं मी समोर बसून सांगावं, तुम्ही ऐकावं एवढा मी ज्ञानी नाही, श्रेष्ठ नाही, माझं कुठलं तर नाही, परंतु संतांचा कृपाशीर्वाद, भगवंताचा ठिकाणी आशीर्वाद आणि सर्व साधू संतांचा संगती, कसं तर संगती करावी सदा सज्जनाची ह्या नाही संगत संतांच्या सोबत बसल्यामुळे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न. आणि बोलताना या ठिकाणी कथेचा चालू असलेला अनुसंधान. कथा अगदी गोड आहे, खरं तर रामायणच गोड आहे आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ गोड असणारे वाचक सूचक यापूर्वी होते. आणि म्हणून माझ्या बोबड्या वाचीला जे काही सुचेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कथा अगदी गोड आहे. दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर अन्नदान आहे. आणि म्हणून विदर्भ देशीचा जो राजा आहे त्या राजाने अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दान दिले, अनेक प्रकारचा धर्म केला, त्या ठिकाणी परोपकार केले. कसं तर परपीडा ते पाप, परोपकार तर पुण्य हे सांगितलंय. त्याने परोपकार सर्वच केले, पण करताना मात्र एक गोष्ट त्या ठिकाणी केली नाही. कुठलं तर अन्नदान दिलेलं नाहीये. आणि अन्नदान न दिल्यामुळं काय तर देह हे काळाचे, धन कुबेराचे, या नयन नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह काळात आहेत, त्या ठिकाणी काळ
आला आणि त्या वैदर्भ देशीचा राजा जो आहे त्याचा त्या ठिकाणी देहांत झाला किंवा ते त्या ठिकाणी यमलोकाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणचा पुढचा वृत्तांत त्यांनी अन्नदान केलेलं नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणचे देवता म्हणतायत तुम्ही काय तर ह्या ठिकाणी भूमंडळावरती अन्नदान त्या ठिकाणी केलेलं नाहीये आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला अन्न मिळणार नाहीये आणि म्हणून कसं तर अन्नमय प्राण आहे आणि मग अन्न नसल्यामुळं त्यांना एक त्या ठिकाणी युक्ती सांगण्यात आली किंवा एक त्या ठिकाणी कार्य सांगण्यात आलं तुमची भूक भागवायची असेल तर तुम्हाला परत भूमंडळाला जावं लागेल आणि स्वतःचं जे मांस आहे ते मांस भक्षण करावं लागेल आणि जेवढं तुम्ही त्या ठिकाणी भक्षण करसाल ते मांस परत तेवढंच येणार आहे. अशा पद्धतीचा वृत्तांत अशा पद्धतीचं सर्व कथानक कोण सांगायला लागले तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदि आणि मग पुढे बोला महाराज कवी करते तुम्हाला बोलतात त्याच न्यायानं अन्नदान हे सर्व प्रकारच्या दानामध्ये श्रेष्ठ आहे राघवा. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणतं सांगायला लागले एका दिवशी अकस्मात अचानक पद्धतीने काय झालं आल्याच्या नंतर माझी नजर त्यांच्यावरती गेली म्हणून कसं तर लेतुराचे हित माझे माऊलीचे चित्त आईशी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि म्हणून आईपेक्षा आई आणि वडिलाच्या नंतर जर कोणी प्रेम करत असेल तर संत तर ते असताना त्या ठिकाणी सद्गुरू अशा असताना संत. आणि म्हणून त्या ठिकाणी माझं अंतःकरण द्रवलं आणि द्रवल्याच्या नंतर काय झालं स्वतःचं प्रेत भक्षण करण्याचं जे असताना शाप होता त्यापासून मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गामध्ये त्या ठिकाणी अमृतपान करायला लागले किंवा अमृतपान करण्याचा योग त्यांना आला. कशामुळं तर संत
नसावी उपमा. सद्गुरु महिमा गाला आहे याने ना त्या ठिकाणी त्यांचा आत्मा उद्धार झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी काय तर हे अस्त्र सोनेरी कंकण मला दिलं. अशा पद्धतीचा सर्व वृत्तांत अगस्ती मुनी कोणाला तर प्रभू रामांना त्या ठिकाणी सांगायला लागले. अशा पद्धतीनं बोलताना प्रभू राम त्या ठिकाणी काय बोलतात. म्हणण्यामागचं कारण काय किंवा दंडकारण्य नाव कशामुळे पडलं देवा. अशा पद्धतीचा प्रश्न प्रभू राम राजा राम अगस्ती मुनीकडे करायला लागले. आणि मग अगस्ती मुनी काय सांगतात. अगस्ती मुनी मित्र कुणी देखा धनुचा पुत्र विश्वास तयाचा पुत्र दंडकार एका दिवशी वनामध्ये शिकारीला किंवा त्या ठिकाणी वनविहाराला निघाल्याच्या नंतर काय झालं. फिरत त्या ठिकाणी भृगू नावाच्या ऋषींचा आश्रम आलं. अतिशय शोभनीय आहे, अतिशय रम्य आहे. अशा असणाऱ्या आश्रमामध्ये तो दंडक नावाचा राजा त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर काय घडलं. बसल्याच्या नंतर पाहतायत तर भृगू नावाचे ऋषी, त्या भृगू नावाच्या ऋषींची कन्यारत्न किंवा मुलगी जिचं नाव आर्जा आहे, ती आर्जा त्या ठिकाणी बघितलं. आर्जेला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर काय होते. त्याच्या अंगातील जो काम आहे तो काम त्या ठिकाणी उत्पन्न व्हायला लागला. काम जागा त्या ठिकाणी व्हायला लागला. काम जागा झाल्याच्या नंतर दंडक नावाचा राजा काय करतो. राजाचं कार्य आहे प्रजेचं रक्षण करणं. प्रजेला त्या ठिकाणी स्वतःच्या आपत्याप्रमाणे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालन पोषण करणं. परंतु दंडक नावाचा राजा त्या आश्रमामध्ये आलेला आहे. आल्याच्या नंतर एकटी त्या ठिकाणी आर्जा नावाची 10 वर्षाची बालिका, 10 वर्षाची मुलगी बघितल्याच्या नंतर काम त्या ठिकाणी जागा झाला. आणि काम जागा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बळजबरी करण्यास सुरुवात केली. नवे त्या ठिकाणी राजा आहे, त्याच्या ताकदवान आहे. त्या बालिकेला
त्या मुलीचा उपभोग त्या ठिकाणी घेतला. अचेतन अशा अवस्थेमध्ये ती मुलगी पडलेली आहे आणि पडल्याच्या नंतर मात्र काय होते पुढे बोला. तयार नाही. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. या ऋषी मंडळाने त्या ठिकाणी विरोध केला असता किंवा विरोध जर केला असता तर त्या ठिकाणी कदाचित त्या मुलीवर अतिप्रसंग झाला नसता. अहो अशाच पद्धतीनं आमचं सोरटी सौराष्ट्र त्या ठिकाणी जो मंदिर आहे सोमनाथाचं, त्या सोमनाथाच्या मंदिरामध्ये आले किती 100-200 व्यक्ती आणि आपले असणारे हजारो टाळकरी त्या ठिकाणी होते. टाळ त्या ठिकाणी किमान 50-500 ग्रामचा असेल, अर्धा किलोचा असेल, त्या टाळानं जरी मारलं असतं तरी सर्व त्या ठिकाणी पळाले असते आणि आमचं सोरटी सोमनाथाचं मंदिर त्या ठिकाणी सावध राहिलं असतं. अहो भगवंत येणार आहे, भगवंत येतो, पण भगवंत येण्याची वाट पाहण्याची काय आवश्यकता आहे. कारण त्या ठिकाणी आपण विरोध केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. कारण स्वतःचं रक्षण हे करावंच लागतं. एवढे ऋषी मंडळ आहेत, कोणीच विरोध केलेला नाहीये. परंतु भगू मुनी ज्यावेळेस परत येत आहेत तर धावत जाऊन सांगायला लागले जशा पद्धतीनं किती मोठं कार्य करून आलो या न्यायाला सांगायला लागले. अहो धावत जातायत, सांगतायत, सांगितल्याच्या नंतर काय होते बोला. बघितल्याच्या नंतर वडील आहेत, वडिलांची माया, वडिलांचं प्रेम त्या ठिकाणी जागवायला लागलं आणि मग मात्र वडील कृतांतवत त्या ठिकाणी क्षोभलेले, रागावलेले आणि त्या ठिकाणी शाप द्यायला लागले. काय शाप देतात पुढे बोला. आणि म्हणून काय तर ऋषी आहे, सामर्थ्य आहे आणि सामर्थ्यामध्ये मध्ये शाप द्यायला लागले. तू बळजबरी त्या ठिकाणी केलेले आहे, अति प्रसंग त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून 7 दिवसाच्या तुझा सर्व कुळाचा त्या ठिकाणी नाश होईल. नवे या ठिकाणी त्राण सुद्धा येणार नाही. अशा पद्धतीचा शाप भगवंत द्यायला लागले आणि दिल्याच्या नंतर काय झालं. सामर्थ्य आहे, कारण भगवंताची एकनिष्ठतेने केलेली भक्ती, भगवंताचे एकनिष्ठतेने घेतलेले नाम आणि म्हणून नाम घेता वाया गेला. सांगा कोणी ऐकिला. याने नामाचं सामर्थ्य आहे आणि नामाच्या सामर्थ्याच्या बळानं शाप दिल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये सर्व कुळाचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे. कुळाचाच नाही तर त्या नाचणाऱ्या पर्वतावरती तृण सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये सर्व भस्म झालेलं आहे. अशा पद्धतीने भरपूर दिवस त्या ठिकाणी तृण विरहित त्या ठिकाणी असणारा पर्वत त्या ठिकाणी पडलेला आहे आणि पडलेला पर्वत एके दिवशी नारद मुनी त्या काळचे पत्रकार त्या ठिकाणी आले आणि काय कलह लावतात, काय वादविवाद लावतात ते पुढे बघा. आणि म्हणून काय कलह लावला तर मेरू आणि मांदार नावाचे 2 पर्वत, त्या मेरू आणि मांदार नावाच्या पर्वतामध्ये त्या ठिकाणी वाद लावायला लागले किंवा कलह लावतायत. तू श्रेष्ठ हा श्रेष्ठ अशा पद्धतीचा कलह लावतायत. ते एकमेकापेक्षा वाढायला लागले आणि वाढताना मात्र सूर्य मंडळ हरवण्याला लागलं. कारण आता ह्या ठिकाणी काही खरं नाही. अशा पद्धतीनं मेरू आणि मांदारांची त्या ठिकाणी वाढायला लागले आणि वाढताना काय होते. आणि म्हणून मेरू आणि मांदार त्या ठिकाणी वाढत होते. वाढताना त्या ठिकाणी एवढं वाढत होते की सूर्याचा प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी प्रतलवर येत नव्हता आणि म्हणून सर्वत्र अंधकार व्हायला लागला. आणि अंधकार झाल्याच्या नंतर सर्व ऋषी मंडळ माझ्याकडे त्या ठिकाणी आलेले आहे. ते कोण सांगतं तर अगस्त्य मुनी प्रभू रामांना सांगते. सर्वजण माझ्याकडे आले आणि आल्याच्या नंतर काय होते. आणि
कल किंवा ती पैज त्या ठिकाणी थांबणार नाहीये, कारण तुम्ही गेल्याच्या नंतर मात्र ते त्या ठिकाणी थांबेल. अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी सर्व वर्षी म्हणून महाराष्ट्र म्हणजे अगस्त्य मुनीकडे करायला लागले. आणि मग अगस्त्य मुनी काय करतात? दक्षिणेचा आणि म्हणून त्या ठिकाणी मला सांगितलं, आणि माझं कामच आहे जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कर्तव्यती परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. आणि म्हणून जगाच्या कल्याण व्हावं हे संतांचा असणारा त्या ठिकाणी हेतू असतो. आणि जगाच्या कल्याणासाठी देह जिजवणारे संत अगस्त्य मुनी त्या ठिकाणी विंध्याचल किंवा त्या मेरू नावाच्या माझ्या पर्वताकडे आलेले आहेत. आल्याच्या नंतर गुरु आले, म्हणून त्या ठिकाणी साष्टांग अशा पद्धतीचं दंडवत. कोण तर पर्वत, कोणते पर्वत तर निर्जीव पर्वत त्या ठिकाणी काय तर झोकायला लागले. आणि आम्ही मात्र काट मारण्यात त्या ठिकाणी आमचा अहंकार जागा होतो. अहो कसं तर नम्र झाला होता तेने बोलिले अनंता. ह्याने नम्र झालं पाहिजे, आणि नम्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय भगवंताची प्राप्ती होत नाही. अशा पद्धतीनं ते विंध्याचल आणि मेरू नावाचे मेरू आणि अंबर नावाचे पर्वत त्या ठिकाणी नम्र व्हायला लागले. झाल्याच्या नंतर काय होते? आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्या अगस्त्य मुनी म्हणते, त्या ठिकाणी मी त्या दोनही पर्वतांना सांगितलं तुमचा नमस्कार या ठिकाणी मी स्वीकारतो, परंतु मी दक्षिणेकडे जातोय. आणि जाताना मात्र मी परत याच रस्त्याने येणार आहे, याच मार्गाने त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून मी जोपर्यंत परत येणार नाही किंवा मी जोपर्यंत या रस्त्यावर परत जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला जिथं हा तिथं राहावं लागेल. आणि जर तुम्ही या ठिकाणी वाटलात किंवा जर तुमची जागा त्या ठिकाणी सोडली तर मात्र मी त्या ठिकाणी तुम्हाला शाप देईल. अशा पद्धतीनं अगस्त्य मुनी पर्वतांना त्या ठिकाणी बोलायला लागले. आणि बोलण्याच्या नंतर पुढं काय झालं? आणि म्हणून पर्वताने हे मान्य केलं. मी त्या ठिकाणी पुढे गेलो, आणि गेल्याच्या नंतर मात्र सूर्य त्या ठिकाणी काय तर अंधकार जो पसरलेला होता तमसोर महा ज्योतिर्गमय या न्यायानं सर्वत्र त्या ठिकाणी अंधाराकडून प्रकाशाकडे जसं म्हणतायत त्या न्यायानं सर्व प्रकाश त्या ठिकाणी झाला. आणि झाल्याच्या नंतर सर्व लोक त्या ठिकाणी आनंदी व्हायला लागले. आणि आनंदी झाल्याच्या नंतर पुढं काय होते? आणि म्हणून त्या ठिकाणी तो तेच अवतार दंडकारण्य, त्या दंडकारण्यामध्ये मी त्या ठिकाणी वास केला किंवा मी त्या ठिकाणी राहिलो. राहिल्याच्या नंतर कसं तर त्या ठिकाणी महाभारत रामायणामध्ये बोलूया मलयाळीच्या ठाई चंदनाचे पै झाडे आहे. या नाही चंदन त्या ठिकाणी आहे, पण चंदन त्या ठिकाणी काय आपली जागा सोडत नाही किंवा दुसऱ्याला त्या ठिकाणी आणत नाही, परंतु सर्व डोंगर त्या ठिकाणी चंदन करतो. कारण त्यावरून गेलेला जो वारा आहे त्या वाऱ्याने त्या ठिकाणी सर्वांना चंदन करतो. त्याच न्यायाने मी त्या दंडकारण्यावरती ओझ पडलेलं दंडकारण्य त्या दंडकारण्यावरती वास केला किंवा त्या ठिकाणी राहिलो. इंद्राला आज्ञा दिली, आणि आज्ञा दिल्याच्या नंतर पर्जन्य म्हणजे पाऊस त्या ठिकाणी पडला. अशा पद्धतीनं अगस्त्य मुनी प्रभू रामांना बोलतात विजय तेही वर्षला अमरनाथ मंगळादेश वसला दोष दुष्काळ निघाला. आणि म्हणून दोष दुष्काळ जो आहे तो दोष दुष्काळ त्या ठिकाणी निघाला किंवा त्या ठिकाणी नाहीसा झाला, कारण मी त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्याच्या नंतर सर्वत्र त्या ठिकाणी सुखी व्हायला लागले. कसं तर पुढं ते जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून त्या ठिकाणी त्राण नव्हतं, मला त्या ठिकाणी पाहावलं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी वास केला. आणि त्या ठिकाणचं सर्व जी दंडकारण्य ओझ पडलेलं होतं ती फुला फळांना त्या ठिकाणी भरलेलं आहे.
पद्धतीनं अगस्त्य मुनी प्रभू रामांना सांगतायत. प्रभू राम दर्शन अगस्त्य मुनीचं घेतले आणि पुढं कुठं जातात. आणि म्हणून पुष्पक नावाचं विमान आहे. पुष्पक नावाच्या विमानामध्ये आरूढ झाले आणि प्रभू राम कुठं तर अयोध्या या ठिकाणी आलेले आहेत. आल्याच्या नंतर एक असणारा ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण सोबत पुत्र घेतलेले आहेत, वेगवेगळे असणारे बालक त्या ठिकाणी घेतले. घेऊन काय करतात. भक्ती धन्य धन्य रघुतमा केले यशाचे पर्वत उंचावले मेरुनाकडे बघून. आणि ते पुत्र कोण होते तर मागं आपण कथा ऐकली. त्या ब्राह्मणाचे पुत्र मरत होते. ते पुत्र त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या पुत्रासह त्या ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि म्हणायला लागले राघवा धन्य आहे, कारण मी धन्य आहे आणि मला त्या ठिकाणी असताना माझे बाळ परत मिळाले. कसं तर काय हे केले एका चिंतिता विठ्ठले याने आहे ना भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंताचं नाव त्या ठिकाणी भावबळे आकळे हे रवीनाकडे भावानं जर नाव घेतलं तर त्याचा आत्मा त्या ठिकाणी काय होतो तर त्याचं जे तरी मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि त्याच बाळ मला परत मिळाले. अशा पद्धतीनं